श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींची ॲक्च्युअल लीला कशी असते ते सांगणार आहे. आपण स्वामी सेवा करत असतो आणि त्यावेळी अचानक आपल्यावर संकट येतं. संकट आले की मनात प्रत्येक स्वामी भक्ताला कधीतरी वाटतं की मी इतके वर्षभर सेवा करत आहे, पण स्वामी माझ्या पाठीशी उभेच नाही. संकटांवर संकट, संकटांवर संकट देतच आहेत. पण स्वामी भक्तांनो, हे जे संकट जेव्हा आपल्या अंगावर येतं ना, तेव्हा आपला विश्वास असतो तो डगमगतो आणि तो स्वाभाविक आहे. एक माणूस म्हणून जर आपण विचार करायला गेलो तर आपण जेव्हा स्वामी सेवा करत असतो तेव्हा प्रत्येकाला असेच वाटते की आपण स्वामी सेवा करत आहोत तर आपल्यावर संकट येणारच नाही, आणि हा विश्वास आपल्यावर असतो आणि आपण इतरांनाही तेच सांगतो. माझे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. आज मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. माझ्या स्वतःच्या आयुष्यात खूप संकटे आलेली आहेत, पण मी माझ्या महाराजांशी एका बापाप्रमाणे, जसं आपण बापावर रागवतो, आईवडिलांवर रागवतो, तसंच मी माझ्या महाराजांशी रोज भांडत असते. तुम्ही आज मला हे केलं, तुम्ही आज मला ते केलं. माझा नवरा मला रागवून कधी कधी म्हणतो की तू त्यांच्याशी भांडतेस काय, ते महाराज आहेत, ते तुझे आईवडील नाही किंवा ते तुझे भाऊ बहीण नाही. तर मी एकच सांगते त्याला, माझं आणि महाराजांचं नातं वेगळं आहे. मी माझ्या महाराजांशी अशी कनेक्टेड आहे की कधीही मला मध्ये चालता चालता पण मला काही वाटलं तर मी महाराजांशी बोलते, मनातल्या मनात बोलते. एकदा असेच झाले होते, मला जायचं होतं चर्चगेटला आणि माझ्या कामासाठी मला जाताना मला खूप लेट झाला होता. मी महाराजांना म्हटलं, आज तर माझं झालं, आज मी पोचेपर्यंत ते काम माझं निघून गेलेलं असणार. पण तुम्हाला मी हा अनुभव का सांगते आहे, की हे माझे महाराज आहेत. मी तेव्हा त्यांच्याशी इतकी भांडली होती की महाराज तुम्ही मला नेहमी असं का करतात? ज्या ठिकाणी मला पोचायचं असतं वेळेवर तेव्हाच तुम्ही माझं काही ते काम इथे काढतात आणि मी पोचू शकत नाही. हे मी प्रत्येक वेळी त्यांना असंच म्हणते. पण त्या दिवशी आणि पहिलेही असे खूप अनुभव झालेले आहे, पण एकच मी अनुभव तुम्हाला सांगते. त्या दिवशी मला चर्चगेटला पोचायचं होतं 2 वाजता. मी 1:15पर्यंत मी माझ्या घरीच होती, की मला माझ्या कामासाठी आणि माझ्या मुलाचं काहीतरी शाळेत जाऊन मला द्यायचं होतं, म्हणून अचानक आलेलं काम